की टीम। इस प्रतियोगिता को सभी ने एंजॉय किया, लेकिन सबसे ज्यादा अगर किसी ने एंजॉय किया होगा तो वो है मल्हार। मल्हार ने इस टूर्नामेंट को काफी एंजॉय किया। मल्हार, चलिए फाइटर जेट से मैं गुजारिश करना चाहूंगा कि प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पे जाना जरूरी। आमचे लाईट्समन शेंडे साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. शाणे साहेबांचे मॅनेजर शेंडे साहेब आपण व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर शेंडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. है मैरिज एनिवर्सरी होने के बावजूद संजय सोलंकी अपने भतीजे की शादी जैसे खत्म हुई, विनोद सोलंकी और संजय सोलंकी ये दोनों भाइयों की जोड़ी भी यहाँ पर आई। समीर मसूरगर का साथ हमेशा इन दोनों ने दिया है, पिछले 17 सालों से मैं देख रहा हूँ। अब धीरे धीरे दिन के रोशनी में ये प्रतियोगिता खेली जा रही है। आदत हमें पड़ चुकी है पिछले 17 सालों से। इजाज और थॉमस गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। जाहिद पटेल, एजाज, जाहिद की पहली गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है। देखिए पिछला मैच जो जीता था डॉन की टीम ने, तो वहां पे रन काफी कम दिए थे अपोजिशंस को, गेंदबाजी के आधार पर जीता था। और जैसे इस मैच में उन्होंने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया। 4 ओवर में 22 दिए थे। ये लगातार दूसरी डॉट गेंद, टिप्पा खाने के बाद गेंद ने थोड़ा सा कांटा बदला ऑफ स्टंप के बाहर। ये रिव्यू लिया जा चुका है वाइड के लिए बैटिंग टीम द्वारा। इट्स अ फेयर डिलीवरी।
मल्हार ने काफी एंजॉय किया। अब मल्हार और उनके साथी डांस करेंगे। ये बढ़िया गेंदबाजी हो रही है। तीसरी गेंद के ऊपर सिंगल मिला है, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है जाहिद पटेल की। ये जरूर पिता के नक्शे कदम पर चलेंगे मल्हार। क्रिकेट को अपना आत्मा, क्रिकेट को अपना श्वास बनाएंगे, क्योंकि जिस तरीके से वो रुके हुए हैं आखिरी क्षणों तक। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश अपील की गई, लेकिन सिंगल मिला थॉमस डाइस को लेग बाई के तौर पर, और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 2 रन। क्या ओवर डाला है अब तक जाहिद पटेल ने। इस ओवर की गेंदें डाली है 4, महज दिए रन 2। ऑन साइड के ऊपर खेला, लेकिन गेंद गैप में स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। इजाज कुरैशी के बल्ले से निकलता हुआ यह चौवा। टीम का टोटल 6 रन बगैर नुकसान। छह पे खेल रही है, खूबसूरत चौवा लगाया है शॉर्ट स्क्वेयर को बीट कर इजाज कुरैशी ने स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। लेकिन मेरे ख्याल से 6 रन उतने ज्यादा नहीं है 5 गेंदों में मैंडेटरी पावर प्ले के ओवर में। जबरदस्त फील्डिंग, लेकिन सिंगल चुराया जा चुका है 7 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति के बाद। ठोक दीजिए। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे सचिन मोरे, थॉमस और इजाज। रन बने हैं 7। बालाजी डिंगडोंग पुणे रिलास धुरंधर जो पहले बल्लेबाजी कर रही है। क्या क्लासिकल ड्राइव यहां पे नजर आया। 2 फील्डर के बिल्कुल गैप में से इस गेंद को खेला गया, कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। चार के साथ टोटल बढ़ता हुआ 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है गेंद के मिनट के हिसाब से इजाज कुरैशी के। अब स्ट्राइकर एंड पर होंगे थॉमस डाइस। 5 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। 2 गेंदें समाप्त हो चुकी है।
एक और मैच बाकी है, इस मैच के बाद फाइनल। और ये जबरदस्त स्ट्रोक खेला गया, थॉमस डाइस के बल्ले से निकलता हुआ ये स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, बिग 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 सिक्सर। डीजे डीजे मास्टर जरा महाराष्ट्र गीत लावा. जबरदस्त महाराष्ट्र फटका दिनाचं होता वातावरण प्रवीण बनवा सर. आता. आपण पाहिलं क्लासिकल स्ट्रोक थॉमस साईडचा पाहायला मिळाला या हा नक्कीच फटक्यावरती. क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले. महाराष्ट्र दिनाच्या प्रेक्षकांना आपण शुभेच्छा देऊया. कामगारांना जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊयात. आणि इथे मात्र एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा झाल्यात. इजाज कुरेशी आणि थॉमस डायस सलामीची जोडी. 10च्या सरासरीने या धावा सध्या तरी जमताना दिसत आहेत. व्हाईट बॉल. वीस धावा धावफलकावर. मोरे गोलंदाजीच्या मार्गवर. सचिन मोरे नेरेगावचा खेळाडू ज्याने ग्रामीण क्रिकेट गाजवलं, अक्षरशः गाजवलं आणि त्यानंतर मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने, असा सचिन मोरे. इजाज कुरेशी. बऱ्याच वर्षापूर्वी इजाज कुरेशीला मी पाहिलं होतं चिपळूणला. त्याला बाईक मिळाली होती रिशात वांगडे आयोजित. त्यावेळेला खासदार होते निलेशजी राणे साहेब. त्यांच्या सन्मानार्थ ती स्पर्धा होती. 21. त्यानंतर रायगडमध्ये बऱ्याच वेळा इजाज कुरेशीला पाहिलं, खोपोलीमध्ये बऱ्याच वेळा पाहिलं, पण टूर करत नसल्यामुळे बाहेरच्या टुर्नामेंट्समध्ये फक्त लाईव्ह इजाज कुरेशीला पाहिलं. आता प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव आणि समालोचन त्याच्या बॅटिंगवर करण्याचा अनुभव येतोय. 21 धावा धावफलकावर लागल्यात. थॉमस डायस खोदून काढलेला चेंडू एकच धाव मिळते आणि या एका धावेने धावफलक वधरतोय. धावफलकावर धावा लागतात ते 11च्या सरासरीने. 22 पहिल्या षटकामध्ये आल्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14. 15 आल्या. 15 माफ करा. 15 आणि 7 22. खरोखरच मी म्हटलं की संजय सोलंकीची मेहनत असेल, संदेश म्हात्रे यांची मेहनत असेल, सुनील चव्हाण यांची मेहनत असेल, तुषार धुमाळ ग्राउंडपासून माईकपर्यंत सगळी त्यांची मेहनत असेल, समीरजी मसूरकर यांच्या बरोबर प्रामाणिकपणे आहेत आणि ते प्रामाणिकपणे असल्यामुळे आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणे राहावं लागतंय. आजारी असलो तरी सुद्धा आम्ही या स्पर्धेला दांडी मारण्याच्या मनस्थितीत होतो आम्ही, खरं सांगायचं तर. पण तुषार धुमाळ यांनी आम्हाला सांगितलं की स्पर्धा आपली आहे, आपल्या माणसाची आहे, आपल्या माणसाचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि तुम्ही तिन्ही रात्री असणं आवश्यक आहे. नवीन गोलंदाज झेल होण्याची शक्यता. झेल सुटतोय. एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. एका संघामध्ये बघा, एका संघामध्ये स्टार खेळाडू आहेत, एका संघामध्ये अपकमिंग स्टार आहेत जे स्टार बनू इच्छितात. विनोद सोलंकी आल्यावर काय माहोल झाला होता. खरोखरच मास्टर माइंडचा भाऊ शोधता तुम्ही. मुन्ना फॅन्स क्लबचं खरं तर कौतुक करायला हवं. प्रत्येक खेळाडूला त्यांना घेऊन आलं, ग्रँड एंट्री केली खेळाडूंची. इथे मात्र येतो आहे कव्हर्सच्या दिशेने मारलेला थॉमस डायटच्या बॅटमधून निघालेला हा देखणा षटकार. माझा दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा.
यॉर्कर खोदून काढलाय, पण धावा आता झाल्या ज्या धावा अपेक्षित आहेत. राजेश सोरटे, विजय पावले असे गोलंदाज ज्या संघाकडे आहेत त्या संघाला अपेक्षित धावा झाल्यात. 31 धावा झाल्यात. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. किमान 50 धावाचं उद्दिष्ट असेल इजाज कुरेशी आणि थॉमस टायस याचं. सावरोळी संघ आपण इथे हजर आहात याची आयोजकांना सूचना द्या. खरं तर समीर मसूरकर साहेबांनी या स्पर्धेमध्ये काय पाहिलं तर खेळाडूंचं स्किल पाहण्याची प्रेक्षकांना संधी दिली. 6 षटकांचे सामने त्यांनी सुरुवातीपासून पहिल्या फेरीचे, मग ते ओपनचे असो की ग्रामीणचे, असं नाही की ओपनला 6 षटकं आणि ग्रामीणला 5 किंवा 4 षटकं, तर ग्रामीणलाही तोच न्याय आणि ओपनलाही तोच न्याय दिला. 6-6 षटकांचे सामने पहिल्या फेरीचे झाले. या स्पर्धेमध्ये आपण काय पाहिलं तर ग्रामीण संघामध्ये कुठल्या ग्रामीण संघाकडे मिडल ऑर्डर स्ट्रॉंग आहे हे आपल्याला 6 षटकांच्या सामन्यामध्ये पाहता आलं. अभिनंदन चाय, मनोज भोईर फक्त मान हलवत आहेत 3 रात्री, फक्त मान हलवाचं काम केलेलं आहे त्यांनी. हा, समीरजी मसूरकर यांच्या प्रेमापोटी खरं तर मनोज भोईर सांगतायत की आम्ही शॉप बंद ठेवलाय. बघा समीरजी, तुमच्यावर किती प्रेम आहे तुमच्या वाटेराख्यांचं. हा, विंडो सीट का, त्याचा मोबदला. नक्कीच अक्रॉस लाईन खेळण्याच्या नादात डॉन कभी रॉन्ग नहीं होता, लेकिन यहाँ पर डॉन रॉन्ग होते हुए नजर आए. बैकअप करते समय गेंद सीधा गई 4 रनों के लिए और अंपायर का पंजा उठा. 5 रन मिले. बनते हुए नजर आ रहे हैं. टोटल बना 37. ये बल्ले पे आया था कि गेंद स्ट्रोक प्ले हुआ था. हाँ, तो बैटर के खाते में जाएगा. ये रन जाएंगे इजाज कुरैशी के खाते में. ये ओवर की समाप्ति है. ये अच्छी गेंद थी, स्टंप के ऊपर से होकर गई, समझ नहीं पाए, लेकिन रिव्यू लिया जा चुका है. रिव्यू कितने हैं? एक अगर रिव्यू है तो वो लिया जा चुका है बैटिंग टीम द्वारा आउटसाइड ऑफ स्टंप. $37. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर. 37 धावा धावफलकावर आल्यात. मुन्ना फॅन्स क्लब थोडा आराम करतोय. फायनल साठी त्यांनी एनर्जी बाकी ठेवली आहे आणि आज त्यांचा रिझल्ट आहे. मल्हार, आज तुमचा पण रिझल्ट का? मल्हारचं सीबीएसई बोर्ड असेल. सीबीएसई बोर्ड ना. तुषार आईर बघा शेवटपर्यंत आहेत. संदेश यादव, विनोद सोलंकी तर असणारच. हा, नक्कीच विनोद सोलंकीना या स्पर्धेचं पाकिट मिळतं गणेशोत्सवामध्ये. एक धाव नक्कीच मिळते. माणसं जोपासलीत समीरजी मसूरकर यांनी आणि त्यामुळेच आज आपण बघतोय की रात्रीपासून सकाळपर्यंत त्यांचे चाहते, त्यांचे कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटतायत. हे समीर मसूरकर यांच्यावर असणारं प्रेम आहे. संदेश म्हात्रे यांचं, संजय सोलंकी यांचं, त्याचबरोबर तैबू. गेली 3 रात्र मी पाहतोय त्याला. ललित घोसाळकर, मनोज भोईर, बाळा धुमाळ,
तुषार तर आहेतच, कारण तुषार म्हणतात वीरेश्वरवरची खोपोली हे नाव आलं की गाव आलं, आणि गाव आलं की अभिमान आला, अभिमानाबरोबर त्या गावाचा स्वाभिमान आला, आणि त्यासाठी मी कधी उभाच राहणार. धावफलकावर धावा लागल्यात त्या 39. शेवटचं षटक. गोलंदाज अफरीन. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात इजाज कुरेशी फसतोय, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावती आहे ती 39 वर. आज रिझल्ट आहे मुन्ना फॅन्स क्लबचा. कोण किती दिवे लावणार, इथे दिवे दिसत आहेत, पण आज मुन्ना फॅन्स क्लबचे दिवे उजळणार की विझणार. एक धाव नक्कीच काढली आहे. पंचांचा लक्ष्यांच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला वाईटचा इशारा येतोय. 1+1 41 धावा धावफलकावर लागतायत या 2 धावांमुळे. समीरजी मसूरकर यांच्या सुकन्या आणि सुपुत्र यांनी टुर्नामेंट एन्जॉय केली, मनवाने सुद्धा एन्जॉय केली, पण सगळ्यात जास्त मल्हारने एन्जॉय केली आहे. अजूनपर्यंत तो टिकून आहे समीर मसूरकर सरांसारखा. झेल होण्याची शक्यता, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आहे, सेफ आहे. एकच धाव मिळते आणि एका धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 42. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि हा येतोय षटकार. 48 धावांवर धावफलक पोहोचतोय. जबरदस्त गोलंदाजी म्हणता येणार नाहीये, पण जबरदस्त फलंदाजी होती आहे ती इजाज कुरेशीची. ठोक डीजे. यांनी मस्त वाक्य सांगितलं होतं, कोण म्हणतं मैत्री बर्बाद करते. जर मित्र चांगले असले तर जिंदगी आबादही होते. बघा, 3 रात्रीमध्ये तुम्ही फक्त गल्ला मोजला असेल. प्रत्येक स्टॉल धारकाला माझी विनंती आहे, आज कितीदा सेल झाला, उद्या कितीदा सेल झाला, आज किती बिस्लरी बॉटल आपण विकल्या गेल्या, आज आपण किती पॅकिंगचं फूड विकलं, किती शॉर्मा विकला गेला. पण स्वच्छता ठेवा. आपल्या स्टॉलच्या आजूबाजूची स्वच्छता आपणच करा. विद्यालयाचं हे मैदान आहे. तुम्ही प्रेक्षकांना सुविधा दिल्या, पण त्या सुविधा देताना त्यामध्ये स्वतःचाही फायदा पाहिलात. त्यामुळे आता या मैदानामध्ये स्वच्छता पाहण्याची जबाबदारी तुमचीच आहे. वाईट बॉल येतोय. धावा झाल्यात त्या 55 धावा. महाराष्ट्र दिन
ज्या महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जाणते राजे दिले, ज्या महाराष्ट्रानं संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांसारखे आध्यात्मिक संत दिले, असा हा आपला महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रानं गांधींना गुरु दिला, ज्या महाराष्ट्रानं गानसम्राज्ञी लता मंगेशकर दिल्या, ज्या महाराष्ट्रानं जो भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे ते संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, असा आपला हा महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्राच्या रायगडच्या कुशीमध्ये खोपोली शहर वसलेलं आहे आणि हा क्रिकेटचा खेळ जो रंगतोय तो क्रिकेटचा धर्मात्मा अर्थातच द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा याच महाराष्ट्रानं दिला. अशा या महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून मी शुभेच्छा देतोय. आणि पहिलं सत्र संपल्यानंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 57. आज कृष्णा सातपुते द गॉड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनाही या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊया आणि दुसऱ्या सत्राकडे वळूया, आकाश देशमुख यांच्याकडे. दरवर्षी खरं तर आम्ही साजरा केला हा वाढदिवस. यावर्षी ते आले नाही आहेत, दुसऱ्या स्पर्धेमध्ये बिझी होते. आले असते तर वाढदिवस नक्कीच साजरा झाला असता. हॅलो. पहिल्या इनिंगचा खेळ आपण अर्थातच पाहिला आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय अर्थातच संविधान ग्रुप 11 पुणे संघ पहिली गोलंदाजी करताना त्यांनी खर्च केला धावा 57 आणि त्याच नंतर आता पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी त्यांना करायचे धावा त्या 58 धावा. बालाजी डिंगडॉंग पुणे संघ आपण पाहतोय तो अर्थातच त्याला आता या धावा वाचवायच्या आहेत. मागील मॅचमध्ये त्यांनी धावा ज्या हव्या होत्या 52 त्या 52 सक्सेसफुल केल्या होत्या. आता या धावा वाचवायच्या आहेत. अर्थातच चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या मॅचमध्ये आपण खेळतो, ज्या स्पर्धेमध्ये, ज्या पाहिलं तर क्रीडा संकुलामध्ये खेळतोय त्या क्रीडा संकुलाचा इतिहास बराच मोठा राहिला आहे. या खोपोली शहरामध्ये तब्बल 17 वर्ष टुर्नामेंट अविरतपणे इथेच चालू आहे. हे महत्वाचं मोठं कार्य नक्कीच आपण पाहतोय. जरूर मगाशी सांगितलं ज्या प्रकारे आपण आपल्या आजूबाजूचा परिसर सुसज्ज ठेवला पाहिजे, तर जरूर आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला असलेलं जे वडापावचं स्टॉल आहे स्वतःचा कचरा स्वतः उचलतात. त्यांनाही माहिती आहे हे क्रीडा संकुल जे आहे ना ते विद्यार्थ्यांसाठी जे महत्त्वाचं क्रीडा संकुल आहे. आणि या खोपोली शहरामध्ये तालुका स्तरावरचे पाहिजे तर बरेचसे विद्यार्थी शिकायला येतात. मग त्यांच्यासमोर जर चांगला आदर्श निर्माण करायचा असेल तर सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. वडापाववाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अजूनही स्टॉल धारक आहेत त्यांनाही विनंती असेल आपल्या आजूबाजूचा कचरा जरी आपण नसेल केला तरी आपण उचलायचं आहे. आणि त्यानंतर समीरजी मसूरकर साहेब आहेतच, त्यांची संपूर्ण पाहिलं तर नगर परिषदेची टीम सुद्धा येईल. ते सुद्धा पाहिलं तर हा कचरा नक्कीच उचलते. कारण खोपोली शहर स्वच्छ शहर म्हणून सध्या ज्या खोपोली शहराची ओळख आहे त्या स्वच्छ शहरामधील पाहिलं तर एक उच्च दर्जाचे पाहिलं तर आपले नगरसेवक सन्माननीय समीरजी दत्तात्रयजी मसूरकर साहेब यांची ही स्पर्धा पाहतोय. माजी नगराध्यक्ष चषक काही वर्षापूर्वी नगराध्यक्ष चषकाने नावाने असायचे, आता माजी नगराध्यक्ष चषकाने व्हायचे. काही कालांतर आपण पाहिलं तर आमदार चषकाने सुद्धा पाहिलं तर याचं नाव नक्कीच पाहू शकतो. कारण यासाठी समीर दादांना खूप साऱ्या शुभेच्छा देव्यात. आता जिंकण्यासाठी करायच्या त्या संविधान ग्रुप 11 पुणे संघाला 58 धावा. 24 बॉलमध्ये 58 धावा करायच्या. साथीला स्कोरर म्हणून पाहिलं तर नरेश दळवी सर अतिशय दर्जेदार आणि उत्तम दर्जाचं काम नरेश दळवी सर करत आहेत.
आदित्य आणि अनिकेतची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. या दोन खेळाडूंना मैदानामध्ये मधोमध अगदी पाहतोय. चांगल्या प्रकारची बॅटिंग अनिकेत यांनी सुद्धा पहिल्या मॅच मध्ये केली होती. सोबत पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर पिंपरीचे पाहिले तर एक चांगले गोलंदाज आणि डिंगडॉंग साठी बरेच वर्ष चांगली गोलंदाजी करणारे, पुणे क्रिकेट गाजवणारे अर्थातच राजेश सोरटे, अतिशय हंबळ खेळाडू. परंतु गोलंदाजीमध्ये जास्त काही वेग नाही, परंतु ज्या प्रकारे टप्पा टाकतात, ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, सर्व पाहिले तर प्रेक्षक, सर्व पाहिले तर खेळाडू यांच्या प्रेमामध्ये पडतात. मैदानामध्ये दोन्ही बाजूला गोलंदाजी फिरवण्याची आपल्या हातामध्ये जादू दाखवण्याचं काम आता राजेश सोरटे यांना करावं लागेल. एका बाजूला पाहिलं तर डिंगडॉंग, ज्या संघाने संपूर्ण भारत विश्वामधल्या प्रेक्षकाच्या मनामध्ये अगदी राज्य केले तो संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संविधान ग्रुप 11 पुणे संघ. या संघाने आजच्या दिवसामध्ये खोपोली शहराला प्रेमात पाडले. आदित्य असे स्ट्राइक एंडला लेफ्टी बॅटर. जर फील्ड सेटअप आपण जर पाहिलं तर एस्टनच्या मागे फायटर जेट योगेश पेनकर घाऱ्या आहेत. मिड ऑन आणि मिड ऑफ लाईक फिल्डर आपण पाहतोय. त्याचबरोबर डीप मिड विकेटच्या ठिकाणी फिल्डर पाहतो आणि त्याचबरोबर फील्डची सेटअप चांगल्या प्रकारे केली गेली आहे. 58 धावा वाचवायचे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठे संघ आणि मोठ्या संघांचा आता अगदी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो या जनताच्या मैदानावर, अर्थात आपल्या पंत पाटणकर क्रीडा मैदानावर. 58 करायचे. पहिलाच अगदी पाहिलं तर लोअर बॉल होता, अगदी चांगला बॉल. पहिल्या बॉलवर कोणती धावणी आदित्य आहेत आणि आदित्यच्या साथीला जर पाहायला गेलं तर अनिकेत हे बॅटर. या दोन्ही बॅटरला आता 58 धावा करायच्यात. समोर पाहिलं तर ताकदीचा संघ आहे, मग त्याची स्टारकास्ट आपण पाहिली, अर्थातच योगेश पेनकर फायटर जेट आहेत. त्याच्यासोबत जर पाहिलं तर राजेश सोरटे, त्याचबरोबर थॉमस यांना पाहिलं, एजाज कुरेशी यांना पाहिलं. इथे जर पाहिलं तर अपील केली गेली आहे, लाऊड अपील जरूर मैदानामध्ये केली गेली आहे. एस्टनच्या मागे फायटर जेट आहेत, अर्थातच दबाव तंत्राचा वापर त्यांना. सर आपण पाहतोय समोर व्यावसायिक खेळाडू आहे आणि यांच्या अपील मध्ये किती जोर, किती जोश आपल्याला पाहायला मिळाला. पण पंच देखील क्वालिटीदार आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच मोठा स्पर्धा करण्याचा अनुभव त्यांच्याकडे. बिग बॅश सारख्या मोठ्या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. असे जय पवार पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला 3 रात्रीमध्ये. यानंतर फटका पाहिला तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगलच्या रूपामध्ये धावा संख्या जिथे 58 धावा करायच्या तिथे पाहिलं तर एकेरी दुहेरीने धावा संख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु आता जर पाहायला गेलं तर इथे धावा संख्येमध्ये होते 1 वाढ. धावफलकाची स्थिती बिनबाद 1 धावा. P1चं पहिलं षटक 4 ओव्हरचे मॅच असणार आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा करायच्यात. हाच विचार आता पाहिलं तर मैदानामध्ये करेल, कारण की आपल्याला 58 धावांचं जे आव्हान आहे ते 4 ओव्हरमध्येच करायचंय. आतापर्यंत 3 बॉल धावा झाल्यात ते 1. बघा आज कामगार दिन आहे आणि खरं तर कौतुक करावं लागेल नगर परिषदेच्या आमच्या कर्मचाऱ्यांचा, ज्यांनी या मैदानावरती जे पाणी येत होतं ना ते मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं काम करताना म्हणजे सहकार्य केलेलं आहे आणि ते बंद देखील केले. विनोद सोलंकी यांचं कौतुक नक्कीच इथं आपण करूया आणि जाऊया मैदानामध्ये. एजाज कुरेशीच्या हातामध्ये आज चेंडू विसावलाय. झपाट्यानं त्यानं मात्र या चेंडूला उचललं आणि त्यानंतर टाकलं. सिंगल इथे आली आकाश सर. जरूर पहिल्या षटकामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल, परंतु बॉलिंग चांगली होती. अर्थातच राजेश सोरटे यांचा नक्कीच पाहिले तर चांगली गोलंदाजी. इथे पाहिले तर फिल्डरच्या डोक्यावरून, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला चौकार. राजेश सोरटे यांच्या विरुद्ध केलेला आक्रमण, अर्थातच आदित्य या खेळाडूंनी, पुण्याचेच खेळाडू आहेत, अर्थातच पाहिलं तर यांच्या विरुद्ध पुण्याचे गोलंदाज, पिंपरीचे गोलंदाज, जे सध्या पाहिलं तर डिंगडॉंग संघासाठी बरेच वर्ष सर्व्हिस देतात डिंगडॉंग संघाला. आणि डिंगडॉंगचं नाव पुढे जाण्यामध्ये अर्थातच पाहिलं तर अफजलबाईंचा हात आहे, बुगीबाईंचा हात आहे, योगेश पेडकरांचा हात आहे, परंतु या सर्व खेळाडूंचा तेवढाच चांगला हात आहे. म्हणून तो आज डिंगडॉंग संघ अव्वल दर्जाचा संघ या संपूर्ण पाहिलं तर भारत टेनिस विश्वामध्ये पाहतोय. यानंतर अगदी पाहिलं तर लॉंग लेगच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. आदित्य यांनी दाखवली कल्पकता, बॉलला पाठवले सीमा पार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अंती बॅटिंग करताना टीम संविधान 11 पुणे संघ जर पाहतोय तर 10 धावापर्यंत पोहोचलाय. 58चं टार्गेट सेट केले. 58 म्हणजे अर्थातच आता जिंकण्यासाठी करायच्यात 18 बॉलमध्ये 48 धावांचं इक्वेशन 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही मॅच. आणि त्याचबरोबर
या आपल्या ऑन स्क्रीन आपण पाहतोय डाव्या बाजूला सन्माननीय नगरसेवक समीरजी मसुरकर साहेब आणि उजव्या बाजूला पाहिलं तर या खोपोली शहराचे जनक अर्थातच दत्तात्रयजी मसुरकर साहेब आपण यांना पाहतोय ऑन स्क्रीनला. आपण या दोन्ही व्यक्तिमत्वाचा फोटो पाहतोय. खोपोली शहरासाठी, खोपोलीचा विकास घडवण्यासाठी आणि खोपोलीला पाहिलं तर एक चांगल्या पटलावर येण्यासाठी अर्थात नगराध्यक्ष असताना ज्यांनी बरेच मोठं काम केलं असे सन्माननीय दत्तात्रयजी मसुरकर साहेब अर्थातच आपल्या आप्पांचं इथं पाहिलं तर ऑन स्क्रीनला आपण फोटो पाहतोय. क्रिकेटची आप्पांना बरीचशी आवड आणि त्याच माध्यमातून पाहिलं तर त्यांच्या नावाने सुरू झालेली स्पर्धा नगराध्यक्ष चषक आज पाहिलं तर या 17 पर्वामध्ये पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अर्थातच आकाश मलिंगा. पहिला बॉल अगदी लोअर साईडला होता, खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर जज करतील परंतु बॉल जाईल सीमारेखा बाहेर, आलेला चौकार. चौकार अगदी पाहिलं तर बॅटरने मारला. आता अनिकेत आहेत बॅटर मॅच मध्ये एक्झिबिशन मध्ये चेंज करून देतात. आता गरज असणारे 17 मध्ये 44 धावा संख्येची. खरं तर पाहायला गेलं तर मैदान छोटं आहे, मैदानामध्ये जर का बॅटर टिकले तर धावा येऊ शकतात. सकाळचं सत्र आहे, इथे बॉल अगदी चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल सुद्धा होईल परंतु बॅटिंग करण्यासाठी अनिकेत सज्ज. आकाश मलिंग याचा स्लोअर बॉल होता, अगदी पाहिलं तर वाईटच्या रूपामध्ये इथे धावसंख्या 1 मध्ये जोडली जाते. सिंगल डबलचं धावसंख्येचं आता इथे रूप पाहायला मिळतंय. एखाद्या मध्येच पाहिलं तर थोडासा चुकीचा बॉल मिळाला, त्याच्यावर चौकार सुद्धा मारला जातोय. अर्थात 2 बॅटर संविधान ग्रुप 11 पुणे संघासाठी मैदानामध्ये खेळतात. चॅम्बोला सुद्धा आपण या संघामध्ये पाहतो 24 लाईव्हचं काम करता करता पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःचं नाव या ऑल इंडिया ओपनच्या संघामध्ये नक्कीच पोहोचवलंय. चांगला फटका अगदी पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा केला प्रयत्न. फिल्डर आहेत तैनात राजेश सुरटे, पकडला जाईल बॉल, मिळेल ती अर्थातच सिंगल धाव. 16 पर्यंत संघ पोहोचलाय. बिनबाद 16 अशी धावसंख्या पाहतोय. बालाजी डिंगडॉंग पुणे संघ फिल्डिंग करतोय. या संघाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मोठमोठ्या संघांना या स्पर्धेमध्ये केले परास्त. मागील मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर सुमित ढेकले सारख्या मोठ्या बलाढ्य संघाला सुद्धा त्यांनी या स्पर्धेमधून अगदी पाहिलं तर घरचा रस्ता दाखवला. यशवंत भाऊ पाचंगे 11 पुणे संघ अर्थात पप्पू तोडकर सरांचा जो संघ होता त्या संघाला शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 52 धावांचं टार्गेट चेस करताना घरचा वैध रस्ता दाखवलाय. चांगली बॅटिंग पाहिलं तर दोन्ही साईडमधून झाली होती परंतु अखेरीस जिंकला तो डिंगडॉंग संघ. यानंतर चांगला बॉल अगदी पाहिलं तर बॅटच्या टोईनला लागला आणि त्यानंतर पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने विजय पावले यांच्याकडे बॉल जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. 15 मध्ये आता एकेचाळीसची गरज आहे. इथे जर एखादा फटका आला मोठा तर मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये वळण निर्माण होऊ शकतो परंतु कोणता बॅटर इथं पर्यंत षटकार मारणार. अनिकेत आहेत, आदित्य आहेत. आता अनिकेत यांना संधी निर्माण झाली आहे, त्यांच्या बॅट मधून 2 सिंगल आणि 1 षटकार जरूर आलाय परंतु आकाश मलिंगा यांच्या विरुद्ध बॅटिंग करावे लागेल. कोणता फटका खेळला जाईल हे सुद्धा पाहिलं जाईल मैदानामध्ये. अगदी लोअर बॉल राहिला, बॅटची आतली कडा लागली, त्याच नंतर एस्टनच्या मागे बॉलला सुद्धा अडवलं गेलंय. मिळेल ती अर्थात सिंगल धाव. सिंगल डबल इथं पाहिलं तर इथं धावफलक पुढे घेऊन केलं जात आहे. 14 मध्ये 40 ची इक्वेशन आता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ही स्पर्धा गाजवण्याचा निर्णय नक्कीच केला होता तो अर्थात या खेळाडूंनी. आणि आता जर पाहिलं तर डिंगडॉंग विपक्ष संविधान ग्रुप 11 पुणे संघामध्ये चालू असलेली लढत. मग दूरवरून काही खेळाडू पाहिले तर दिल्लीवरून आलेत, काही खेळाडू जर पाहिलं तर पनवेल, काही जण रायगडच्या पाहिलं तर महाड तालुक्यामधून आलेत. रिव्हर्स खेळण्याचा केला प्रयत्न, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु मिळेल ती इथे सिंगल धाव. 22च्या रूपामध्ये इथे लेग बायच्या रूपामध्ये धाव मिळते. एकेरी दुहेरीने पाहिलं तर धावफलक पुढे घेतलं जात आहे. खरं तर पुण्याच्या सुद्धा पाहिलं तर बऱ्याच विभागांमध्ये आपण संघ पाहतोय. मग इंदापूरचे आपले पाहिलं तर एजाज कुरेशी सर आहेत, सांगलीचे पाहिले तर विजय पावले सर सुद्धा आहेत. मग मोठमोठे खेळाडू आलेत परंतु दूरवरून आलेत. आपला प्रवास सोपा नाहीये, प्रवास खोपोली शहरामध्ये करून आलेत. चांगला बॉल एस्टाच्या मागे योगेश पेंटकर यांच्याकडून झालेली चुकी. ही चुकी असेल त्यांना अमान्य, कारण त्यांनाही माहितीये की या मॅच मध्ये जिंकायचं तर फिल्डिंग चांगली पाहिजे आणि फिल्डिंग झाली अगदी पाहिलं तर थोडीशी लेझी पण बॉल जाईल सीमापार. मिळतील धाबा 4 आणि टीमची टोटल बॅटिंग करताना संविधान ग्रुप 11 पुणे संघ पोहोचलाय 23 वर.
12 बॉलचा आता खेळ पाहिला तर शिल्लक असणार आणि 12 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 35 धावा करायच्या 17.5च्या सरासरी इथे इक्वेशन तयार झालंय. आदित्य आहेत 7 बॉल 9 धावा संख्येवर केलं आणि अनिकेत चांगली बॅटिंग अनिकेत यांच्या बॅटमधून होतीये. 5 मध्ये 11 टीमची टोटल 23 पर्यंत पोहोचला. आता कोणता गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करणार अर्थातच बराच अनुभव असलेले खेळाडू मागच्या मॅच मध्ये जे झालं ते विसरून नेहमी स्वतःची इनिंग नव्याने तयार करतात, नेहमी स्वतःला तयार करतात. पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवण्यासाठी चांगली एक्सप्रेस अर्थातच विजय पावले आहेत. बरेच वर्ष क्रिकेटमध्ये पाहिलं तर डिंगडॉंग संघासाठी नेहमी खेळतात. मग त्याबरोबर तिरुपती सावर्डेसाठी सुद्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये खेळताना आपण यांना पाहिलंय. त्याचबरोबर या वर्षी सुप्रीमो ट्रॉफीचं जे त्यांचं स्वप्न होतं की मला डिंगडॉंग संघामधून जिंकायचंय ते स्वप्न सुद्धा त्यांनी पूर्ण केलं. आणि अगदी पाहिलं तर ISPL मध्ये सुद्धा पाहिलं तर माझी मुंबईचे कॅप्टन होते अर्थातच. आणि गेल्या वर्षी गतवर्षी ISPL मध्ये माझी मुंबई टीमचे संघाचे विनर टीमचे कॅप्टन सुद्धा होते. तेच गोलंदाजी मार्कवर आले अर्थातच विजय पावले नाव त्यांचं. .17च्या सरासरीने 35 धावा 12 बॉल्स मध्ये करायच्या. समोर पाहिले तर आदित्य आहेत सलामीचे बॅटर. सलामीला आपल्याला पाठवलंय, तो विश्वास आपल्यावर टाकलाय, तो विश्वास सार्थक करावा लागेल. आपल्याही बॅटमधून धावा कराव्या लागतील. मग खोपोलीच्या शहरामध्ये आपलं नाव जर टिकवायचं असेल तर आता इथे आक्रमण करावं लागेल. समोर विजय पावले. पहिला बॉल विजय पावल्याचा अगदी पाहिलं तर बॅटच्या टोला लागलाय. त्याचबरोबर इथे पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी पाहिलं तर इथे धाव मिळेल ते अर्थातच एक. आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट होते अनिकेत आले मैदानामध्ये. हे आपण व्यासपीठ पाहतोय. सकाळचं सत्र अर्थातच पाहायला गेलं तर आता सकाळचे 7 वाजून गेलेत. आजचा दिवस म्हणजे अर्थातच महाराष्ट्र दिन 1 मेचा हा दिवस. आणि त्याचबरोबर आज जागतिक कामगार दिवस. आणि जागतिक कामगार दिवसाच्या निमित्त पाहिलं तर सर्व कामगार बंधूंना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर आज 1 मेच्या सर्व महाराष्ट्रीय बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस आहे अशा सन्माननीय समीरजी मसुरकर साहेब यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चांगला फटका वाटला अगदी पाहिलं तर ब्रश केल्यानंतर बॉलला उडवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ठोकलाय. मायटी हिट आलाय षटकार. आता मॅच मध्ये इक्वेशन झाले थोडे बदल. 10 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या अर्थातच 28 धाबा. समोर अनिकेत आहेत, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकार अनिकेत यांनी खेचलाय. अर्थातच 6 बॉल मध्ये वैयक्तिक 17 धावा संख्येवर तेही खेळतात. त्यांना हे माहिती आहे ही मॅच आपल्याला जिंकायची महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्या समोर असणारा संघ तेवढा ताकदीचा संघ त्यांच्या विरुद्ध खेळ करावा लागेल. त्यासाठी मला आता स्ट्राईक घ्यावीच लागणार आहे. स्लोअर बॉल अगदी या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचा न समजणारा स्लोअर बॉल अखेरीस आता पाहायला मिळाला. ज्या प्रकारे पाहिलं तर दिशा बदलली आणि या दिशा बदलल्यानंतर दशा सुद्धा बदलली गेली. कारण मागच्या बॉलवर षटकार त्यानंतर पाहिलं तर इथे मिळाली सिंगल धाव. 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीनला पाहतोय. अर्थातच विजय पावले आहेत. सोबत पाहिलं तर स्ट्राईकला खेळाडू आदित्य आहेत. त्यानंतर पाहिलं तर अनिकेत सुद्धा हे सुद्धा खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंचं कौतुक करूयात. खोपोली नगरीमध्ये आले, खोपोली नगरीमध्ये आपला खेळ दाखवला आणि आपल्या समीरजी मसुरकर साहेबांवर असलेलं प्रेम आणि या आपल्या पाहिलं तर माजी नगराध्यक्ष चषकावर असलेलं प्रेम ते सुद्धा इथं मैदानामध्ये दाखवून दिलंय. कौतुक असेल या पाहिलं सर्व खेळाडूंचं. 9 मध्ये 27चं इक्वेशन. विजय पावले 3 बॉल 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. अतिशय उत्तम दर्जाचा लाजवाब कमालीचा बॉल पाहायला मिळाला. अर्थातच या बॉलवर सुद्धा मिळेल ती 1 धाव आणि सिंगलने सुद्धा धावसंख्या पुढे जाते. 8 मध्ये 26चं इक्वेशन. 8 मध्ये 26 करायचे. समोर पाहिलं तर अनिकेत आहेत. एखादा फटका जर आला तर त्यांच्या बॅटमधून मॅचला इक्वेशनला थोडंसं टर्न केलं जाईल. परंतु जर का एखादा सिंगल आणि त्याचबरोबर डॉट बॉल आला तर विजय पावले खुश असतील. मागच्या मॅचचा विषय त्यांनाही पडलाय. त्यांनाही माहिती आहे मागच्या मॅच मध्ये जे झालं ते झालं. मॅच आम्ही जिंकलोय. आता फायनलच्या या मॅच मध्ये आपल्याला सेमीफायनलच्या मॅच मध्ये जिंकायचं आणि फायनल मध्ये पोहोचायचंय. यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल. स्लोअर बॉल होता यष्टांच्या मागे. चतुर चालाक पाहिलं तर योगेश पेंडकर घाऱ्या असतील. पकडला जाईल कॅच. विकेट जातीये. फॉर्म मध्ये खेळाडू अनिकेत होतात बाद मैदानाच्या बाहेर.
24 लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्लाय पाहिला जातो. उत्तम दर्जाची क्लॅरिटी आणि त्याचबरोबर क्वालिटीच्या माध्यमातून हे पाहिलं जात आहे. लेग कट केला होता, अगदी बॅटची टोईनला बॉल लागला, त्यानंतर सर्व काही काम विजय पावले यांच्या नंतर केले ते अर्थात घाऱ्या यांनी. आणि फायटर जेट मॅच मध्ये कधीही पाहिलं तर फायटर जेट सोडत नाहीत मॅच. मग कित्येक मॅच पाहिल्या जर फायटर जेट यांच्या, जेव्हा आपण 6 बॉल 6 सुद्धा धावा वाचवायच्या असतील ना, तेव्हा सुद्धा अभिजित दुधे यांच्याकडे बऱ्याचदा बॉल देऊन धावा वाचवल्यात. जेव्हा पाहिलं तर 12 बॉल 54-55 धावा असताना योगेश पेंडकर आणि त्याचबरोबर बुमबुम माटे यांनी बऱ्याच मॅचेस काढून दाखवल्यात. मग डिंगडॉंग संघ असाच पर्यंत एका रात्रीमध्ये डिंगडॉंग पाहिलं तर सर्वोत्कृष्ट संघ झालेलाच नाहीये. त्यासाठी कित्येक वर्षाची मेहनत आणि ती मेहनत आज सुद्धा या मैदानामध्ये अर्थातच पंत पाटणकर क्रीडा नगरीमध्ये करताना पाहतोय. विकेट गेली नवीन बॅटर मैदानामध्ये. हमजा आलायत, परंतु हमजा यांच्या विरुद्ध शेवटचा बॉल अगदी चांगला टाकलाय. डॉट बॉलची इथे सांगता पाहायला मिळते. आलेला डॉट बॉल जर पाहायला गेलं तर इक्वेशन मध्ये करतोय बदल. 6 बॉल आता खेळ शिल्लक असेल आणि 6 मध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या 26 धावा. कंपल्सरी चेसिंग या पाहिलं तर या खालापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या नियमाचा पाहिलं तर एक बोलबाला आणि 26 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. 6 मध्ये 26 करायचे कोणते गोलंदाज वाचवण्यासाठी येतील. परंतु समोर पाहिलं तर हमजा आहेत आणि सलामीला आलेले आदित्य सुद्धा आहेत. आज जर पाहिलं तर डिंगडॉंगच्या साईडून मॅनेजर सर अगदी त्याचे गुगी सर अर्थातच क्लिअरली नाव मला माहिती आहे पण गुगी सर आहेत आणि त्यासोबत पाहिलं तर अफजलबाई सुद्धा आहेत. त्या दोघांचे आपण कौतुक करूया. डिंगडॉंगची एक जबरदस्त साईड बनवली. या साईडमध्ये जर पाहायला गेलं तर नितीन माटुंगे सर सुद्धा आहेत. नितीन माटुंगे सर म्हणजे कोल्हापूरचा अगदी रांगडा गडी षटकार किंग ते सुद्धा आपण पाहतो. त्याचबरोबर थॉमस डायस सरांना पाहतोय. आकाश मलिंगा सर सुद्धा आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर विजय पावले सर, स्वतः योगेश पेंडकर, त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवर बॉलर शोएब आहेत. दिल्लीचे गोलंदाज शोएब आता गोलंदाजी मार्कवर अगदी आलेत. आज महाराष्ट्रामधील पाहिलं तर या लोणावळ्याच्या अगदी जवळ असलेल्या खोपोली शहरामध्ये त्यांना खेळण्याचा योग मिळतोय आणि अगदी त्यांना पाहण्याचा योग सर्व खोपोलीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यापेक्षा मोठी गोष्ट आयोजकांनी काय करावे की आपल्या विभागामध्ये मोठमोठे खेळाडू घेऊन आलेत. पहिलाच बॉल अगदी पहिल्या बॉलला प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर कडून झाली आहे चुकी. एजाज कुरेशी यांच्याकडून झालेली चुकी. कॅच सुटला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का? हो, दुसरीचा प्रयत्न सुद्धा झाला. वेगवान बॉल होता, हातामध्ये असलेला कॅच. कदाचित या मॅचचं चित्र तर वेगळं काही करून ठेवणार नाही ना. आणि सुटलेला कॅच बऱ्याच वेळा पाहिलं तर बॅटरच्या नशिबाची साथ मिळते आणि सुटलेला कॅच पाहिलं तर बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर फिल्डिंग टीमसाठी कर्दन काळ ठरू शकतो. परंतु शोएब चांगली गोलंदाजी करतात. आदित्यनं आता पाहिलं तर 10 बॉल 13 वैयक्तिक खेळतात. आता करायच्यात 5 मध्ये 24 धावांचं इक्वेशन. न भूतोड भविष्याची स्पर्धा आपण पाहतो. याची देही याची डोळा आपण पाहतोय. हा क्रिकेटचा एक देदीप्यमान सोहळा. चांगला बॉल कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये पाहिलं तर अशरफ खान आहेत. बॉलला पकडला जाईल आणि परंतु मिळेल फक्त सिंगल धाव. 23 धावेंची आता गरज. 4चं इक्वेशन 23. 4 मध्ये 23 करायचे. जर का पाहिलं तर डिंगडॉंग संघ जिंकला तर अर्थातच डिंगडॉंगचे चाहते या खोपोलीमध्ये जल्लोष करतील. त्यांना आवडणारा संघ जिंकेल. परंतु संविधान ग्रुप 11 पुणे संघ जिंकला तर नक्कीच तोही जल्लोष केला जाईल कारण की संविधान 11 ग्रुप संघाचे सुद्धा बरेचसे पाठरके इथे या मैदानामध्ये आहेत. मग क्रिकेट जिंकेल. परंतु 4 मध्ये करायच्या 23 धावा. समोर शोएब आहेत. चांगली गोलंदाजी होते. जर पाहता इथे प्रयत्न करावे लागतील बॅटर हमजा यांना. हमजा यांनी याआधी करून दाखवलंय. 4 मध्ये 23 आता करावे लागतील या मैदानामध्ये. चार मध्ये 23 ची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग अर्थात विकेटच्या मागे एस्ट्यांच्या मागे नितीन माटुंगे यांना पाहतोय. विकेट किपरच्या मागे त्याचबरोबर थॉमस डायट सर सुद्धा आहेत. आकाश मलिंगा सर सुद्धा आपण पाहतोय. त्यानंतरचा बॉल उडवलाय. बॉलला जाईल फिल्डरच्या डोक्यावरून. अशरफ खान पाहत पाहत राहिले. गेला बॉल सीमा पार. षटकार. इक्वेशन मध्ये झालाय बदल. हा षटकार अगदी मॅचला फिरून ठेवतोय की काय? आता जिंकण्यासाठी करायच्या त्या अर्थातच 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम जरी असला प्रत्येक बॉल मध्ये ठोकावं लागेल. शोएबच्या विरुद्ध आता आक्रमण झालंय जे मागील 2 मॅच मध्ये झालं नाही ते 3ऱ्या मॅच मध्ये होतोय कारण जिंकल्यानंतर आता आपला डायरेक्टली प्रवेश असणार आहे तो म्हणजे फायनल मध्ये. आणि फायनल मध्ये ग्रामीणचा संघ अर्थातच